सॉरी सॉरी, खरंच सॉरी. मी फारच आगाऊ सल्ले देते तुम्हाला. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या आईच्या जागी जर मी असते ना तर मी पण खूप हर्ट झाले असते. आणि मला कुठेतरी असं वाटते की या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. अहो नाही नाही, तुम्ही जबाबदार नाही आहे मास्तरीनबाई. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, एवढं काय मोठं झालेलं नाही, सगळं ठीक आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं की आमच्या आईसाहेब म्हणजे फणसावानी येत द्या, वरनं असं वाटतंय काय डेंजर असल्यावानी, पण आतनं एकदम गोड आहेत उद्या. काही टेन्शन घेऊ नका, काय लय विचार करू नका, सगळं ठीक आहे. ओके ठीक आहे. मग ठेवू फोन? नको. काय? ते काहीतरी सांगायचं होतं, विसरलो बहुतेक मी. काय बघा आता, मला आता एकदम लक्षात येईना, आता आठवना काय होतं. नाही विसरलो. ठीक आहे, आठवलं की फोन करा मग. हां चालतंय, ठीक आहे ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. कसं करायचं, कात्रीत सापडलोय. इकडं मास्तरीनबाई, तिकडं आई साहेब. जाऊ दे, आई साहेब उपाशी असतील, जेवायला जातो मी. तू इथं बस गप गुमांतावर. हा हा. मावशे, त्या मास्तरनीला शाळेतून काढून टाक की. तिला काढणं सोपं आहे, त्याला काय लागतंय? अगं मग टाक की काढून, का नाही काढत? कारण आम्हाला तिला त्यांच्या मनातून काढायची आहे. अगं मग शाळेतून काढली का मनातून बी जाईलच की. लई लहान आहेस तू चंची, तुला नाही कळायचं. मनाचा व्यवहार असा नाही होत. म्हणजे मास्तरीन शाळेतून गेली तरी त्यांच्या मनातून नाही जाणार. आपण जाऊ. आणि मग आपल्या नाका खालून ती घेऊन गेली त्यांना तर? कुठं घेऊन जाणार? सहलीला घेऊन चाललीच होती की. गेली? पण ते मी सांगितलं म्हणून. म्हणजे मला शाळेतनं कळलं, मग मी मम्मीला सांगितलं. चंचे, हा जो कोणी तुझा शाळेतला हेर आहे ना, त्याच्याशी बोलत राहा. तुम्ही दोघे इकडे आहेसा? घरभर शोधलं तुम्हासनी. चला की दोघे बी जेवाय. तुम्ही घ्या जेवून. आणि तू? आम्ही नाही जेवणार. का ताई? भूक नाही. अगं ताई, तू त्या मास्तरनी पाई उग कशाला पोटाला मारती? बघ की ताई, मालकाला ड्रायव्हर केलं. लाज कशी वाटली नाही तिला? किती शेफारली बघितलंस ना? आणि थोबडवर करून कसं बोलती, ओ मी बाथरूम साफ करेन म्हणे. बघितलंस ना? मी तर म्हणते ताई, तिला खरंच बाथरूम साफ करायला लावू. बघू की किती करती. हा, मी तर म्हणते त्या साफसफाईवालीला आपण काढूनच टाकू. म्हणजे कर म्हणावं हिला रोज बाथरूम साफ करती. हे असं करून तुझ्या लेकीचा आधिपतींच्या मनातला मार्ग खुला होणार आहे. अगं पण मावशे, तिला अद्दल घडवली पाहिजे ना. त्यांना काय होणार आहे? समाधान मिळेल. आणि समजा शाळा पुढं तिचं नाक बी कापलं जाईल. आम्ही असलं काय भी करणार नाही. नाही मावशे, तू काय बी करू नकस. मी बघते काय करायचं ते. त्या मास्तरनीला बी कळलं पाहिजे शाळेच्या मालकाला ड्रायव्हिंग करायला लावल्यावर काय होतं ते. लोकाला अक्कल शिकवते ना ती. आता तिला आपण धडा शिकवला पाहिजे. संचे,
तू उग मध्ये पडू नगस, मी बघते काय करायचं ते. जा तुम्ही, आमचं डोसकं काही काम करत नाही. हे असलं बालिश वागून काय बी फायदा होणार नाही. आम्ही विचार करू काय करायचं ते. अगं पण मावशी, विचार करू म्हणून सांगितलं ना व. जा जेवून घ्या तुम्ही. पर ताई, तुझ्याशिवाय कसं जेवणार आम्ही? का एकमेकांना घासभर व्हायचे? नाही. अगं पण तू नाही जेवली तर तर तुम्ही चोरून जेवणार. त्यापेक्षा जा आणि जेवा. हा, आम्हाला सवय आहे लंघन करायची, आम्हाला काही फरक पडत नाही. जा जेवा. वय. जाताना दार लावून घ्या. आई, मी बोलले हा त्यांच्याशी, कोणाशी? अधिपतींशी. हो का? बरं झालं. त्यांच्या घरी ठीक आहे सगळं. हो, चांगलंय मग. मला काही कळतच नाही त्या लोकांचं. काय? म्हणजे घटकेत चिडतात, घटकेत शांत होतात, काही कळतच नाही. बरोबर आहे, तसंच पाहिजे. अगं पण आई, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की काहीच घडलेलं नाही. असं कसं? काहीतरी झालं असेलच ना. आई आहेत का त्यांच्या? त्यांची आप ते राखणार की नाही? आता समज मी जर तुला रागवले तर तू काय गावभर सांगत सुटणार आहेस? ते खरंय. मग जा झोप आता, सकाळी शाळा आहे ना. हो. बर, इराचं काय? काय नाही, फोनवर आहेत मॅडम. सारखं त्या निखिलशी भांडत असते. एवढं काय गहन विषय मला कळतच नाहीये अक्षरा. एकदा बोलतेस का तू तिच्याशी? बोलते. आणि झोप आता. हो. मम्मी, हा, जरा बाजूला हो की. आईसाहेब कुणीकडे आहेत? ती नाराज आहे. ए बाळ बाळ, तसं करू नये बाळ, ठेवते. आहेत कुणीकडे आईसाहेब? ती खोलीत आहे, दार बंद आहे तिचं. पुन्हा संग बी बोलणं झाल्या. मला वाटतंय रडत होती ती. तुला काय वाटतं ते सोड. आणि आईसाहेब अशा मुळमुळ रडणाऱ्यातल्या नाही आहेत. पण जेवल्या काय त्या? तू मस्ती सोडून ताई जेवल का? मग आल्या का नाहीत? जेवणार नाही ती. का? कारण तिला हे जे काय झालंय त्याचा लई त्रास झाला. अन्न पाण्यावरची वासना उडाली आहे तिची. तुमच्यावर रागवली आहे. माझा राग अन्नावर कशाला काढायचा? आता ते काय मी सांगू शकत नाही. उगच माझ्यावर चिडल नाही तर. मम्मी, एक काम कर, ताट दे, मी घेऊन जाते. धनाजी दादा, आणताय ना? तुम्ही ना का काळजी करू. थंड घ्या. चंचुपात्र, तुमची काळजी तुमच्यापाशी ठेवा. आणि आईसाहेब झोपाच्या खोलीत जेवत नाहीत माहित नाही का? ए मावशी, सांगत जा गे हिला मध्ये मध्ये जरा या घरात कसं चालते. मी घेऊन येतो त्यास. हे का नाही माझ्या डोसक्यात जायला. पण हाय क्यूट ना. नवरा झाला तर क्यूट, नाहीतर भूत. मम्मी, वनार. ए अगं, तू ते बाथरूम धुण्याबद्दल काय सांगत होती? सांग की मला बी. एक गप ग. आता जेवताना कशाला ते विषय? मम्मी,
तो विषय सोडायचा नाही. त्या मास्तरनीची कामवाली बाई झालीच पाहिजे. शिकण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि फी वाढवायचा शाळेला. त्यापेक्षा आपण फी वाढीचा निर्णय पुढे पण ढकलू शकतोय. सगळं पैशात नसतं मॅडम, आवड पण असते. महिन्याला पगार मिळाला नाही तर आवड म्हणून काम करतील लोक. आपण ह्यो विषय बोललोय, मला असं वाटतं आपण हे टाळूया, आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. ती या घरात आलीच का? मी बोलवलं होतं त्यासनी. वर्षा सहन करायची म्हणतात. हे असलं काही होणार नाही. निघा तुम्ही. तुम्ही सहलीला परवानगी दिली? मास्तरनीनंच अधिपतीला ड्रायव्हर केलंय. कोण आहे? मी आहे. दार उघडा की. काय काम आहे? भुका लागल्यात. जेवण तयार आहे. पण मी नाही. म्हणजे तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नसतोय. अधिपती आम्ही सांगितलं नव, आम्हासनी एकांत हवाय. पण दार तरी उघडा. नको अधिपती, तुम्ही जा जेवा. थोडा वेळ गेला की समजा ठीक होईल. तुम्ही जेवून घ्या. पण तुम्ही या तर बाहेर. अहो आम्हाला नाही जेवायचं. बरं ठीक आहे, दार तर उघडा. चला दार उघडा. हे बघा दार. माझा राग अन्नावर काढू नका. चला. नाही तसं काही नाही, आम्हाला भूक नाही. एवढा विचार करू नका. एवढा हार्ड विषय आहे का ह्यो? तुमच्यासाठी नसेल, आमच्यासाठी आहे. माझ्यासाठी विषय नाही, तुम्ही महत्वाचे आहे. चला तुम्ही. मग खोटं का बोललात आमच्याशी? खोटं नाही बोललो मी. फार तर असं म्हणा की मी तुम्हासनी गृहीत धरलं, पण मला खरंच माहित नव्हतं एवढा हार्ड विषय होऊन बसेल तुमच्यासाठी म्हणून. माहिती आहे का? आणि तुम्ही म्हणताय ना अन्नदान केलं पाहिजे, चांगलं असतंय. मग काय बिघडलं? अंबाबाईच्या कृपेने एवढं ठिकाण आहे आपल्याकडे. ते पोरसनी जेवण दिलं म्हणून काय बिघडलं आई साहेब? सांगा की. आणि ते नव्ह, समजा काही बाबतीत तुमचे विचार वेगळे असतील, माझे विचार वेगळे असतील, तर काय आपलं काय नातं बदलणार आहे? आपण काय आई मुलगा राहणार नाही? मग काय एवढं चिडून बसताय तुम्ही? माझी चूकच आहे की. मला माहित आहे मी तुमच्यापासून लपवून असं तुम्हाला न कळवता हे नाही करायला पाहिजे. तुम्हाला तसं करायचं बी नव्हतं, पण तेच झालं. पण म्हणून आता तुम्ही असं किती दिवस एकांतात बसणार, उपास धरून बसणार? मला बी सांगा तसं. नाही म्हणजे मला कळवायला लागतंय तसं. पोटातले कावळे महामंडळ त्यासनी सांगायला लागतंय की बाबा एवढे एवढे दिवस आई साहेबांचा उपवास आहे, मी पण जेवणार नाही, तुम्हाला पण काय खायला मिळणार नाही. उगाच वर तोंड करून वरडू नका. बघा ओरडायला लागलं. कळलं काय? कळलं काय? कळलं काय? शांत बसा. शांत बसा जरा. इथं अरे आई साहेब चिडल्या तिथं. हा आणि काय बुक 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 काय कराल? काय अधिपती? अहो हसू नका. चेष्टा नाही. ह्यासनी काय कळत नाही. लय वरडू वर वर यायला लागले. बुकीनं वर यायला लागले. तुम्ही लवकर सांगा त्यांना वेळ आणि तारीख, तुम्ही कधी जेवणार आहे, नाहीतर ना वरडून वरडून जीव घेतील माझा. बस बस बस. जीव घ्यायची भाषा नका. अहो तसं किती वेळा सांगितलं तुम्हासनी, वास्तू तथास्तू म्हणते. असं भरल्या घरात अभद्र बोलू नका. मग आता काय जेवलो नाही तर जीवच जाणार की मग? सांगा त्यासनी 5 मिनिटं लागतील. तुम्ही उगाच कन्फ्युज करू नका. कावळे महामंडळ डेंजर असते ते. कसलं कन्फ्यूज बिनफ्यूज. चला जेवायला चला. तुम्हाला असं उपाशी ठेवून आम्ही काही स्वस्त बसू शकत नाही. कसला आमचा एकांत आणि कसलं काय. चला जेवूया. चला. माफ केलं ना आवाजनी. तुमच्यावर असा किती वेळ राग खाऊ शकतोय आम्ही? उपास संपला नव. उपास संपला पण विषय नाही.
हिरा, ताई काय झालं? काही नाही. अगं मग अशा फेऱ्या का मारत होतीस? ते काही नाही, थोडे पाय मोकळे करत होते. झाले करून? काय पाय मोकळे? पाय मोकळे? हिरा, आता मनही मोकळं करतेस? अगं काय झालं तुला? काय चालू असतं तुझं हल्ली? तू इतकी टेन्स का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही ग ताई. अगं हिरा, अगं प्रॉब्लेम नाही असं म्हटलं की तो सुटतो का? तो सोडवावा लागतो. आता निखिल सोडेल असं वाटतंय मला. घेतो मी घेतो. बसा की. हे घे. ताईच्या किती पुढं 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 करतो. आम्ही आलो तर बघत बी नाही. जेवण मागून मागून पोट भरावं लागतं. चमचा कुठला. चमचे हे घे. ताई तू आलीस? दिसत नाही. नाही तसं नाही, बरं झालं आली. उग पोटाला कशाला त्रास. ताई म्या बोलवलं तेव्हा नाही आली आणि अधिपतीने बोलवलं की लगेच आलीस. फरक आहे तुझ्यात आणि अधिपतीमध्ये. ताई म्या बी तुझ्यावर लई माया करती, कमी नाही करत. माया टिकत नाही. घरातला दर्जा महत्वाचा. दर्जा काय आहे दर्जा? ते या घरचे मालक आहेत. आणि मग म्या कोण आहे? पाहुणी. काय पाहुणी? ताई म्या काय या घरची पाहुणी आहे? जेव आता, भुकेनं थोबाड पडलंय. ताई भुकेनं नाही. मम्मी अगं राहू दे की, मावशी आले ना आता. जेव तू बी शांत. हे घ्या. आव. तुम्ही पण जेवा. तुमच्या पोटातल्या त्या कावळ्यांचं महामंडळ भूक भूक करत होतं ना व. शांत करा त्यांना. नाही नाही, तुम्ही शांत झाला म्हणल्यावर ते महामंडळ बी बरखास्त झालंय. जॉक झाला, जॉक हसा. जॉक झाला म्हणलं. हिरा, अगं असं का बोलतेस तू? ताई अगं आमच्यात खूप प्रॉब्लेम्स चालू आहे. काय झालं मला सांग ना. तुझं लग्न मोडलं. पण त्याचा आणि निखिलचा काय संबंध आहे? काही नाही ग, निखिलच्या आई वडिलांना नाही आवडलं ते आणि मोठ्या बहिणीवरून धाकट्या बहिणीची परीक्षा बघतायत ते. म्हणजे काही नाही, त्यांना असं वाटतंय की मी पण तसलीच आहे.
तसलीच म्हणजे कॅरेक्टर नसलेली. कॅरेक्टर नसलेली म्हणजे? जाऊ दे ग ताई. निखिलच्या आई वडिलांना असं वाटतंय की ह्या सगळ्यात तुझा दोष होता आणि तुझ्यावरून ते मला जज करतायत. निखिलसाठी दुसऱ्या मुली बघतायत. अगं इरा, माझं लग्न मोडलं यात माझा काहीच दोष नाहीये. अगं ताई मला माहितीये, पण ही गोष्ट त्यांना नाही कळत आहे ना. मी बोलू का त्यांच्याशी? नको, गोष्टी अजून बिघडतील. इरा, तुला पण असंच वाटतं? आई अगं आता मला काय वाटतं आणि काय नाही वाटत त्याचं फारसं काही महत्वच राहिलं नाही.